निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय। गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली। निलेश राणेंना एकटं पाडलं जातंय असं नितेश राणे यांनी म्हटलंय। 2 तारखेपर्यंत संयम ठेवणार असं नितेश राणे म्हणतात। 2 तारखेनंतर काय होणार ते पाहू असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। तर नितेश राणेंच्या वक्तव्याच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय। गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली। निलेश राणे यांना एकटं पाडलं जातंय असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? एक शिवसेनेचा नेता बोलत नाहीये, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला। त्यांना का एकटं पाडलं जातंय? का नाही सपोर्टिंग? आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं, रवी चव्हाण साहेबांचं नाव घ्यावं ना। तोडवतात कशाला एक प्रश्न? म्हणून या बाबतीमध्ये 2 तारखेनंतर जसं निलेशजी बोलले आहेत, आम्ही लोक आपण बसू, फडणवीस साहेबांबरोबर बसू, चव्हाण साहेबांबरोबर बसू, महायुती म्हणून ह्याच्यातून काय मार्ग निघतो आपण पाहू ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।